सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चॅप्टर चालू आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, या चॅप्टरचा आपला हा लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. लास्ट मी यासाठी म्हणत आहो कारण यानंतर जितके पण टॉपिक आहे काही डेफिनेशन्स आहे आणि वेवफॉर्म ड्रॉ करून त्याची थेरी लिहायची आहे. शक्यतो मी तुम्हाला ग्रुपवर पाठवून देणार, तुम्ही थेरी ऍज इट इज नोट कराल. बट हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, केअरफुली लक्ष द्याल. या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट टॉपिक विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट वन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आफ्टर दॅट फोटो सेल, त्यानंतर डी ब्रोगली हायपोथेसिस अँड देअर डिपेंडंट प्रॉब्लेम. जसा आपला फॉर्म्युला होता लॅम्बडा आणि त्यावरच डिपेंड आपले किती फॉर्म्युले होते, 5. तो सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टरचा, म्हणजेच डी ब्रोगली हायपोथेसिस. आणि हा लास्ट डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. तुम्हाला विचारलं जाणार डिस्क्राइब डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट फॉर 3 मार्क्स. आता जर डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला फक्त एक्सप्लेन काय करायचं आहे, ऐकून घ्या. आधी बेसिक आयडिया देतो. हा टंगस्टन फिलामेंट आहे. टंगस्टन फिलामेंट हा फिलामेंट इलेक्ट्रॉन बीम जनरेट करतो. कोणते बीम जनरेट करतो? इलेक्ट्रॉन बीम काय करतो? जनरेट. आणि या इलेक्ट्रॉन बीमला स्ट्राईक करतो. कशावर स्ट्राईक करतो? निकेल क्रिस्टलवर. टंगस्टन फिलामेंट इलेक्ट्रॉन बीम काय करतो? जनरेट. आणि कोणावर स्ट्राईक करतो? निकेल क्रिस्टलवर. एकदा इलेक्ट्रॉन बीम निकेल क्रिस्टलवर स्ट्राईक झाले, जेव्हा ते स्ट्राईक होणार, आफ्टर दॅट इट कॅन बी स्कॅटर्ड. एकदा ते स्ट्राईक झाले का ते स्कॅटर्ड व्हायला लागणार? यस ऑर नो? स्कॅटर्ड समजते ना? रिफ्लेक्ट व्हायला लागणार. सपोज मी जर एखादी काचाची बॉटल घेतली, बरोबर, आणि ते जर एखाद्या वॉलवर मारून फेकली तर ही झाली स्ट्राईक. पण आफ्टर द स्ट्राईक जे पार्टिकल स्कॅटर्ड होणार, जे पार्टिकल काय होणार? स्कॅटर्ड. तर स्कॅटरिंग पार्टिकलची वेलॉसिटी सेम राहणार का? काही पार्टिकलची वेलॉसिटी कमी राहणार, काही पार्टिकलची वेलॉसिटी जास्त राहणार. आणखी दुसरी गोष्ट, जे पण पार्टिकल स्कॅटर्ड होणार त्यांचं डायरेक्शन पण सेम राहणार का? नाही. कोणतं पार्टिकल म्हटल्यापेक्षा मी तुम्हाला एक्झाम्पल देत आहो. सपोज ही काचाची बॉटल आहे, बरोबर. ही जर मी त्या वॉलवर जर फेकून मारली तर जे छोटे छोटे काचाचे तुकडे पडणार ते एकाच जागी पडणार का इकडे तिकडे पडणार? इकडे तिकडे पडणार. म्हणजेच काय होतात का, जे स्कॅटरिंग पार्टिकल असतात त्यांची इंटेन्सिटी पण डिफरंट असते आणि त्यांचा स्कॅटरिंग अँगल सुद्धा डिफरंट असतो. काय काय डिफरंट असते? इंटेन्सिटी. कोणते कोणते पार्टिकल बॉटल मारल्याबरोबर, बॉटल जसं आपण फेकून मारू, काही काही पार्टिकल जवळच पडणार तिथंच, तर काही पार्टिकल उडून माझ्यापर्यंत येणार. म्हणजे इंटेन्सिटी काय राहणार? डिफरंट. त्यानंतर काही पार्टिकल अशी बॉटल मारल्याबरोबर काही पार्टिकल असे खाली पडणार, काही या साईडला पडणार, काही असं पडणार. असं येणार ना? यस ऑर नो? म्हणजे त्यांचा स्कॅटरिंग अँगल सुद्धा काय असणार? डिफरंट. हेच डॅव्हिसन आणि जर्मरनं एक्सप्लेन केलं आहे आणि तेच आपण आज एक्सप्लेन करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता पुन्हा एकदा लक्ष द्या. हा आहे आपला टंगस्टन फिलामेंट. कोणता फिलामेंट? हा टंगस्टन फिलामेंट इलेक्ट्रॉन बीमला जनरेट करतो. कोणाला जनरेट करतो? इलेक्ट्रॉन बीम. आणि हे इलेक्ट्रॉन कशावर स्ट्राईक होतात? निकेल क्रिस्टल. इलेक्ट्रॉन निकेल क्रिस्टलवर स्ट्राईक झाल्यानंतर ते स्कॅटर्ड होतात. काय होतात? स्कॅटर्ड. आधी स्ट्राईक होतात. कोणावर स्ट्राईक होतात? निकेल क्रिस्टल. आणि एकदा स्ट्राईक झाल्यानंतर ते काय होणार? स्कॅटर्ड होणार. स्कॅटर्ड म्हणजे काय? रिफ्लेक्ट होणार. पण जेव्हा हे इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड होणार तेव्हा त्या स्कॅटरिंग इलेक्ट्रॉनची इंटेन्सिटी पण काय असणार? डिफरंट. आणि त्यांचा अँगल सुद्धा काय असणार? डिफरंट. याचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. ही जर
काचाची बॉटल जर मी यावर जर स्ट्राईक केली, काचाची बॉटल यावर काय केली मी स्ट्राईक, सपोज इथं जर मी काचाची बॉटल स्ट्राईक केली तर याचे जे पार्टिकल पडणार, काही या साईडला पडणार, काही या साईडला पडणार, काही डायरेक्ट असे खाली पडणार, काही असा स्ट्राईक केल्यावर काही पार्टिकल असे उडून इकडे खाली पडणार. होणार ना असं? का बस अशी बॉटल मारल्या बरोबर सगळे पार्टिकल एकाच डायरेक्शनने खाली पडणार, असं होते का? नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अँगल काय झाले, डिफरंट का सेम? अँगल डिफरंट का सेम? डिफरंट. त्यानंतर जेव्हा आपण एक काचाची बॉटल यावर स्ट्राईक करू तर काही पार्टिकल इथपर्यंत दिसणार तुम्हाला, काही पार्टिकल तुमच्याही मागे दिसणार तिकडे पडलेले, म्हणजे त्यांची इंटेन्सिटी पण काय होणार डिफरंट. समजत आहे का मी काय बोलत आहोत? घरी जा, एक काचाची बॉटल घ्या आणि दिवारवर मारून फेका, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या बिलकुल समोर उभं राहा, काही पार्टिकल इकडे पडणार, काही पार्टिकल इकडे पडणार, बरोबर. काही पार्टिकल तुमच्या पायाजवळ तर काही तुमच्या पाठीमागे, म्हणजे इंटेन्सिटी पण डिफरंट राहणार आणि त्याचे अँगल पण काय राहणार डिफरंट. हे एक्सपेरिमेंटली कोणी परफॉर्म केलं तर डॅव्हिसन अँड जर्मर. कोण परफॉर्म केलं? डॅव्हिसन अँड जर्मर. तर तुम्हाला तेच विचारल्या जाणार, डिस्क्राईब डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. काय राहणार क्वेश्चन? डिस्क्राईब डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. सो फर्स्ट राईट डाऊन द क्वेश्चन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा बोर्डकडे लक्ष द्या. आता तुम्ही क्वेश्चन नोट केला असणार, डिस्क्राईब डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. आधी मी ही पूर्ण एक्सपेरिमेंट सांगून देतो, किती % समजते पाहून घ्या पहिले. द प्रॉपर्टी ऑफ वेव्ह, काय बोलू मी? द प्रॉपर्टी ऑफ वेव्ह आर कन्फर्म एक्सपेरिमेंटली इन 1927 बाय डॅव्हिसन अँड जर्मर. प्रॉपर्टी ऑफ वेव्ह, काय बोललो मी? प्रॉपर्टी ऑफ वेव्ह एक्सपेरिमेंटली कन्फर्म केलं गेलं. प्रॉपर्टी ऑफ वेव्ह एक्सपेरिमेंटली काय केलं गेलं? कन्फर्म. कोणत्या वर्षी? 1927 बाय डॅव्हिसन अँड जर्मर. त्यानंतर फिगर शोज द एक्सपेरिमेंटल सेटअप. फिगर शोज द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप परफॉर्म बाय डॅव्हिसन अँड जर्मर. जे एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं गेलं होतं डॅव्हिसन आणि जर्मरनी, त्याचं हे काय आहे आपलं एक्सपेरिमेंटल सेटअप. द होल सेटअप इज इव्हॅक्युएटेड इन व्हॅक्यूम चेंबर. दिसत आहे तुम्हाला? होल सेटअप आपण कशामध्ये इव्हॅक्युएटेड केलं? व्हॅक्यूम चेंबर. नेक्स्ट, it consists a tungsten filament. it consists a tungsten filament which can be heated by using battery. एक आपण टंगस्टन फिलामेंट कन्सिस्ट केलं, ज्याला आपण कशाने हीट करतो? बॅटरीने. सो इट प्रोड्यूस इलेक्ट्रॉन बीम. सो इट प्रोड्यूस, इट कन्सिस्ट tungsten filament which can be heated by battery. So it produce electron beam, and that's why it is called as electron beam gun. म्हणून आपण या टंगस्टन फिलामेंटला काय म्हणतो? इलेक्ट्रॉन बीम गन. त्यानंतर these electron are accelerated through vacuum. These electron are accelerated through vacuum, बराबर, through the collimating anode and strike on nickel crystal. पुन्हा एकदा, प्रॉपर्टी ऑफ वेव्ह जे आहे, काय प्रॉपर्टी ऑफ वेव्ह, हे एक्सपेरिमेंटली कन्फर्म केव्हा केलं गेलं? 1927.
property of wave was experimentally confirmed in 1927 by Davison and Germer. Figure shows the experimental setup of Davison and Germer. ही जी फिगर आहे हे कशाचं सेटअप आहे? डॅव्हिसन अँड जर्मरचा एक्सपेरिमेंटल सेटअप. द होल सेटअप दिसत आहे तुम्हाला. द होल सेटअप इज इव्हॅक्युएटेड इन व्हॅक्यूम चेंबर. पूर्ण सेटअप आपण कशामध्ये प्लेस केला? व्हॅक्यूम चेंबर. इट कन्सिस्ट tungsten filament which can be heated by using battery. सगळं डायग्राम मध्ये दिसत आहे. It consists tungsten filament which can be heated by using battery, so it produce electron beam. That's why it is called as electron beam gun. यामध्ये एक टंगस्टन फिलामेंट आहे जो आपण हिट करतो. कशाच्या हेल्पनी? बॅटरीच्या हेल्पनी. त्यामुळे तो काय प्रोड्यूस करतो? इलेक्ट्रॉन बीम. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? इलेक्ट्रॉन बीम गन. These electron beam are accelerated through vacuum and collimating anode. आता तुम्ही म्हणाल तर कॉलिमेटिंग एनोड काय आहे? तर जे आपले इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेटेड होणार आहे त्या ऍक्सेलरेटिंग इलेक्ट्रॉनला एक परफेक्ट डायरेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी. काय प्रोव्हाइड करण्यासाठी? परफेक्ट डायरेक्शन. जर हा कॉलिमेटिंग एनोड जर नसला तर जे इलेक्ट्रॉन बीम गन आहे ते होऊ शकते वेगळ्या वेगळ्या डायरेक्शननी स्ट्राईक होणार. कशावर? निकेल क्रिस्टलवर. म्हणून आपण काय प्रोव्हाइड केला? कॉलिमेटिंग एनोड, जो काय दाखवतो? इलेक्ट्रॉन बीमला एक पाथ दाखवतो, स्पेसिफिक पाथ दाखवतो. का इलेक्ट्रॉन बीम एकाच डायरेक्शननी काय झाले पाहिजे? स्ट्राईक. कशावर? निकेल क्रिस्टलवर. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत समजलं सर्वांना? जे इलेक्ट्रॉन बीम आहे ते इलेक्ट्रॉन बीम काय झाले? आपले ऍक्सेलरेटेड झाले. कोणाच्या थ्रू? व्हॅक्यूम अँड कॉलिमेटिंग अँड स्ट्राईक ऑन. आफ्टर स्ट्राईक द इलेक्ट्रॉन आर स्कॅटर्ड. आफ्टर स्ट्राईक द इलेक्ट्रॉन आर स्कॅटर्ड अँड दिस स्कॅटरिंग इलेक्ट्रॉन, एकदा स्ट्राईक झाले का हे इलेक्ट्रॉन काय होणार? स्कॅटर्ड. And this scattering electron are collected by movable detector. या डिटेक्टरला असं मूव्ह केलं जाणार आणि जे इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड होत आहे त्यांना काय केलं जाणार? कलेक्ट केले जाणार. समजत आहे का? आफ्टर दॅट इट कॅन बी ऑब्झर्व द इंटेन्सिटी ऑफ स्कॅटरिंग इलेक्ट्रॉन अँड the angle of scattering electron are different. आणि जे इलेक्ट्रॉन आपण स्कॅटर्ड करू, इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड केला, सगळे स्कॅटरिंग इलेक्ट्रॉन जेव्हा आपण कलेक्ट केल्यानंतर आपला ऑब्झर्वेशन मध्ये येणार का जे पण इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड होतात या सर्वांची इंटेन्सिटी, या सर्वांचे आणि त्यांचा अँगल हा काय असतो? डिफरंट. समजलं? मी तुम्हाला त्याआधी सांगितलं का घरी जाऊन आपण सिंपल एक्सपेरिमेंट करू शकतो. इतका मोठ्या सेटअपची गरज नाही आपल्याला. काचाची बॉटल घ्यायची ना मारून फेकायची. ऑटोमॅटिक काचाचे तुकडे जे खाली पडणार ते वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये पडणार आणि त्याची इंटेन्सिटी पण वेगळी राहणार. काही इथं दिसणार तुम्हाला काचाचे तुकडे पडलेले, काही तुमच्या पायाजवळ दिसणार, काही तुमच्या पाठीमागे दिसणार. बरोबर? तर इंटेन्सिटी पण चेंज होत असते आणि डायरेक्शन सुद्धा काय होत असते? चेंज. एकदा पुन्हा सांगू, ऐकून घ्या. प्रॉपर्टी ऑफ वेव्ह कोणती? एक्सपेरिमेंटली केव्हा कन्फर्म केल्या गेली?
प्रॉपर्टी ऑफ वेव्ह एक्सपेरिमेंटली कन्फर्म केव्हा केली? 1927 बाय डॅव्हिसन अँड जर्मर. व्हेरी गुड. बाय डॅव्हिसन अँड जर्मर. ही जी फिगर आहे हे आपल्याला कोणाचा एक्सपेरिमेंटल सेटअप शो करते? डॅव्हिसन अँड जर्मरचा एक्सपेरिमेंटल सेटअप फिगर हे शो करत आहे. यामध्ये सर्वात आधी मी कोणता पॉइंट सांगितला होता? होल सेटअप, होल इज इव्हॅक्युएटेड इन. पूर्ण सेटअप आपण कशामध्ये इव्हॅक्युएटेड केला आहे? दिसत आहे. त्यानंतर महत्वाचा पॉइंट सांगितला होता मी, इट कन्सिस्ट आणि तो काय केला आपण? हिटेड. टंगस्टन फिलामेंट इज बाय युजिंग, सो इट प्रोड्यूस द. या टंगस्टन फिलामेंटला आपण हिटेड केलं कोणाच्या हेल्पनी? म्हणून हा काय प्रोड्यूस करतो? दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन बीम गन. म्हणून आपण टंगस्टन फिलामेंटला काय म्हणतो? इलेक्ट्रॉन बीम गन. इज दॅट क्लिअर? आफ्टर दॅट these electron beam are accelerated through vacuum and, म्हणजे जे पण आपले इलेक्ट्रॉन बीम आहे ते आपण आता ऍक्सेलरेट करत आहोत. काय करत आहोत? कोणाच्या थ्रू? व्हॅक्यूम आणि कॉलिमेटिंग एनोड. आणि ते कोणावर स्ट्राईक होतात? निकेल क्रिस्टलवर. आफ्टर स्ट्राईक हे इलेक्ट्रॉन काय होणार? स्कॅटर्ड. एकदा स्ट्राईक झाले निकेल क्रिस्टलवर का ते इलेक्ट्रॉन काय होणार? स्कॅटर्ड. मग ते स्कॅटरिंग इलेक्ट्रॉन आपण काय करतो? कलेक्ट. स्कॅटरिंग इलेक्ट्रॉन काय करतो? बाय युजिंग. समजत आहे का तुम्हाला? इलेक्ट्रॉन याच्यावर स्ट्राईक झाले, स्ट्राईक झाल्यानंतर स्कॅटर्ड झाले. स्कॅटरिंग इलेक्ट्रॉन काय केले आपण? कलेक्ट बाय युजिंग. आणि पूर्ण कलेक्ट झाल्यानंतर आपण ऑब्झर्व केलं का जे इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड होतात त्यांची इंटेन्सिटी आणि त्यांचे अँगल हे काय असतात? डिफरंट. इज दॅट क्लिअर? नाउ राईट डाऊन. सगळ्यात जास्त महत्व आहे डायग्रामला. डायग्राम नीट अँड क्लीन ड्रॉ कराल. म्हणजे 3 मार्काचा जर क्वेश्चन आहे तर 1.5 फक्त आपली डायग्रामलाच आहे. ओके, लिहा. आणि हा काही स्टुडंट मी पेपरमध्ये पाहतो थेरी लिहिते डायग्रामच ड्रॉ नाही करत. 0 मार्क्स असते. लक्षात ठेवायचं. ज्या डायग्राम साठी थेरी आहे आणि डायग्राम आणि थेरी म्हणजे मी जसं तुम्हाला बुक मध्ये लिहून देतो ना क्वेश्चनचा आन्सर का डायग्राम आहे आणि त्या डायग्रामला लगेच थेरी आहे, ते तसंच लिहावं लागते. तुम्हाला फक्त थेरी येते म्हणून थेरी लिहायची ना डायग्रामनी ड्रॉ करायची असं चालत नसते. कारण काल मी काही पेपर चेक केले त्याच्यातही मी तसंच पाहिलं. हाफ वेव्ह रेक्टिफायर एक्सप्लेन केलं, डायग्रामच ड्रॉ नाही केली आहे, मार्क्स नाही भेटत. समजत आहे का मी काय बोलत आहोत? लिहा. डायग्राम ड्रॉ केली असणार आणि तुम्हाला ऑनलाईन मी आधीच सांगितलं आहे का स्क्रीनशॉट घेऊन घ्याल म्हणून. व्हिडिओ पाहून नंतर स्क्रीनशॉट घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. फर्स्ट पॉइंट, द प्रॉपर्टी ऑफ वेव्ह was experimentally confirmed in 1927 by Davison and Germer. by Davison and Germer. Next, figure shows
Figure shows experimental setup for Davison and Germer. Next, the whole setup is evacuated in vacuum chamber. The whole setup is evacuated in vacuum chamber. Next point. काय सांगितलं होतं next point? It consists tungsten filament which can be heated by using, so it can produce. Very good. लिहा. It consists tungsten filament which can be heated by using battery. Which can be heated by using battery. So it produces electron beam. So it produces electron beam. That's why it is called as electron beam gun. That's why it is called as electron beam gun. Next point. These electrons are accelerated at a desired velocity through vacuum and collimating anode. To strike on the कशासाठी? To strike on the nickel crystal. To strike on the nickel crystal. Next point. After the strike on nickel crystal, the electrons are scattered. After the strike on nickel crystal, the electrons are scattered. Next point. हाँ, आता पुढे काय होतं बेटा? इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड झाल्यावर हा ऋषी व्हेरी गुड.
मग पुढं आफ्टर दॅट ओके, आपण आता म्हणू शकतो दिस स्कॅटरिंग आर कलेक्टेड बाय युजिंग. आता जे इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड होत आहे त्याला आपण काय करू, कलेक्ट बाय युजिंग. आफ्टर दॅट इट कॅन बी ऑब्झर्व. आफ्टर दॅट द स्कॅटरिंग इलेक्ट्रॉन हॅव्हिंग डिफरंट इंटेन्सिटी अँड डिफरंट स्कॅटरिंग अँगल. इंटेन्सिटी पण डिफरंट असणार आणि त्या ज्या ज्या अँगलला स्कॅटर्ड होतात तो अँगल सुद्धा डिफरंट असणार. लिहा, these scattering electron are collected. These scattering electron are collected by using movable detector. By using movable detector. Last point. After that it can be observed the scattering electron having different intensity and different scattering angle. Different intensity and different scattering angle in the topic.